मतदार यादीतल्या घोळाची चौकशी होणार आहे। निवडणूक आयोगानं या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेलेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत ही विरोधी नेत्यांना दिली जाणार आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळाचा आरोप करत विरोधकांनी आयोगाची भेट घेतलेली होती। निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली असेल तर ते स्वागतार्ह आहे। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होणं आवश्यकच आहे। खोटं नॅरेटिव्ह सेट करत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्यापेक्षा वस्तुस्थिती काय ते स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं। प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून माझी स्वतःची पण मागणी आहे। चांगली गोष्ट आहे ना, प्रोसेसिंग झालं पाहिजे। छोटे छोटे दुकान नावं असतील ते डिलीट करण्याचं काम किंवा आजूबाजूच्या वॉर्डमध्ये नावं जे आहेत काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही काही ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत तर ते पुन्हा त्या बाजूच्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम मला वाटतं ही एक्सरसाइज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाइज आहे आणि ती नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये होत असते। आम्ही घेतलेले आक्षेप 800 एकेका घरामध्ये 800 लोक आहेत किंवा त्या संदर्भामध्ये दुबार नावं आहेत किंवा त्या संदर्भामध्ये 0 नंबरची घरं आहेत, ही सगळे आक्षेप त्या निवडणूक आयोगासमोर पाडण्याची आम्हाला संधी तर मिळाली पाहिजे। मग आता तुम्ही जे काही सांगता या एकंदर सगळ्या विरोधी पक्षांच्या ज्या दबावाखाली की तुम्ही काहीतरी चौकशी केली, मग ती चौकशीचा त्या ठिकाणी जे काही येईल त्यातनं 1 जुलै 2025च्या यादीमध्ये बदल होणार आहे का तीच फायनल राहणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे।